आते पहिले म्हणलं पाहिजे मा घराच्या अंग. हा मी घर नाही म्हणलं आता 8-15 दिवस. कुठे झाली वा बाय बाय, कुठे झाली मा 8-15 दिवस? बरी सुट्टी भेटली तुले? कोण नाताली नेत का सांगा? नाताली नाही नेत. नाताले कुठे नेऊ? हा राहीन का तो माझजवळ एवढ्या दिवस? माय मी चालली मायच्या घरी. काहून शांती, तब्येत नाही का मायची बरोबर? नाही नाही, तब्येत साजरी जशीच्या तशीच म्हणा. साजरी नाही बरी नाही चांगली नाही, अशी आहे. जशी आहे तशीच. गोया बंद झाल्या की करते येड्यावानी, नाही तर मग राहते साजरी. काय तिचा आता बरंच म्हणा लागते. मायच्या तब्येतीसाठी नाही. ते तुम्हाला सांगलं नाही का पिंकीच्या भावाचा संबंध चालू आहे भाचीसाठी? तर तो आता आला ना वयावरच. हो आता म्हणजे फायनलचाच नेम घेतील कुकाचाच जसा. तर मा भावाचा फोन आलता म्हणे बाई ये ना म्हणे. मी म्हणलं बापा आता का आतापासून येऊ का? लग्न जुटल्या येतं म्हणलं. 8-15 दिवस पहिले येईन म्हणलं एका परी. पण आतापासून पण मग मा भाव जायचं आला फोन पुष्पाचा. पुष्पा म्हणे आते बाई ऐकूनच नाही राहिले तुम्ही, या म्हणे समजून सांगा. मॅ गेली सांगलं की माय जर शिक ऐकते, नाही तर त्या दोघायला लय हन्यास आणते. हो ना मायचं भल्लंच हे झालं का व? त्या बिमारीपासून झाली तशी नाही. पहिले किती साजरी बाई माणुसकीची बाई. तो घरी जात माता मी पाहुणा मासची पाहिलं का तू आईले? आता सांग बरं, असं ऐकलं तसं वाटते काय देवा जीवन नाही. तुझ्या बाबा मिले तापासून किती तुझ्या मायनं दिस काटले. तू मला लहानाचं मोठं केलं, भावाचं लग्न झालं, साजरा आता सुनही साजरीच आहे ना. साजरी तुझी भाऊजे. तर पाय आता तिच्या नशिबी काय आलं. काय व माय साजरा सुख भोगत होती. तर भासाईचा कसा आहे व? साजरा आहे. हो साजरा आहे मा भासाई. आता 7वीत का नाही 5वीत गेला मा. 7वीत कायले. हो आता औंदा आज बोलला ना फोनवर. आता ये ना तू बी. म्हटलं येतो ना बापा. जाय काही टेन्शन न घेऊ. मी मारतो अंडी मध्ये चक्कर. हा शांताना माहिती का तुमचं पोरगं मामाच्या घरी कोणी येणार आहे? दादा खेप बोलावते माय तर येत नाहीत. उभ्या येतात चालले येतात. नाही माय मी चालली जाईन एकली. कोणाचा रिकामपणा आहे? कोणाचा रिकामपणा व्हायला बसू मी तर दिनोदिनच्या तालात असते. तुमच्या पोराचं तर तुम्हाला माहित आहे. त्याचं तर माय बाई 17-15 कामच असतात त्यागले. येतात का? मी चालली जातो म्हणून म्हणलं घरी चक्कर मारत जा. आता कसं तिच्यावर धंदाही पडीन आणि पोरगई तर मग दर्शक पाय जा चक्कर मारून. जातो ना मी. मलाच काय धंदा आहे घरी. जातो. श्यामाचे नको टेन्शन घेतो. श्यामाला वागवतो मी. तिची माय आपण धंदा करत बसेन. दिवसभर करो का रातभर करो. जाय मायसाठी काही घेऊन जाजो खायले. जातो ते एखादी केळाची फणी गिनी घेऊन जाजो. आत्या बाई मी बेसनाचे लाडूच केले. मायले लय आवडतात. तर मग मी आणला तर चाललीच तर मग लाडूच केले का. आता संध्याकाळचेच जोडले समजा जसे. डब्यात राहिली भरायची. पुष्पाचा आलं माय तोंडात सांगा. शेटूले म्हणलं अर्धे नेतो मी, अर्धे घरी ठेव तुले. सकाळ नाश्ता गेस्ता नाही झाला काही बबड्यानं काही भाजी नाही आवडली तर लाडू खाते म्हणला पोच. हो माय त्या बबड्याचं तर बाई त्या शांताराम पेक्षा डांगडो असते माय. तर शांताराम खाते कोणती भाजी? हा बबड्या तर बायकोले नांदवते का नाही नांदवत काय सांगा निरा. जाय तू काही टेन्शन न घेऊ. इकडचं करते ते सगळं. ते का शेटू का काल आली का लग्न करून समजते तिला सबर आता करते ते. जाय तू राय साजरी मायजवळ. तेवढंच माझ्याजवळ राय नव्हते. तू असली की मग ती ले गमत अशी ना माय. आणि बाय तब्येत साजरी गिजरी असली तर घेऊन ये आपल्या घरी. आपलं गाव का लय एळानी आहे का खडा आहे राहणार नाही. तू आहेस काय जे करणारी. घेऊन येतो. हवा पालट होते मायले तेवढंच बरं वाटते. त्या घरातल्या घरात माणसाला शिडशिड होते बरं. साजरीची तब्येत आण्या जोगती तर भाऊ पाठवीन तर आण माय. उगाच नावाला बट्टा नको लावू. तो म्हणे मा घरी सबन पद्धतशीर आहे. तू माय नेलं असंच केलं तसंच केलं. सकाळी बोल नाहीत पाहिजे तो भावाचे. त्याला पुसून म्हणा नेतो म्हणा. हो पण आते बाई आता लग्न आहे ना माय त्याच्या घरी. आता हे लग्न जुट्यावरच आहे ना. पिंकीच्या भावाचं लग्न जुट्यावरच आहे ना. आता पसंती झाली ना दोन्ही कळली. तर आता जसं आता फायनल लग्न म्हणतील मायला घेऊनच गेली. आता कशी माय काही कामाची नाही. सांगायच्या नाही ना काही करायच्या नाही. ती जसं तिच्यानं होत नाही. सारा मा भाव जायला करा लागते. पण कसं आहे म्हातारा माणूस बसेल दिसते ना घरात. आता काय आराधने लग्न गिगन झाल्यावर पाहता येते मग. बरं त्याचा हो बाय लग्न आहे त्याच्या घरी नाही. बरोबर आहे. लग्न घरी दिली का ती आणते काय नाही. बरोबर आहे. जाय तू काही टेन्शन न घेऊ. पाहतो मी श्यामाच्या अंगही जातो आणि करतो मी इकडे समजा. सांगजो मायले बेस खुशाली सांगजो माई. वैयक्तिक नाही वय का आता वय का सांगलंय की संबंध पण ती कसं आहे आता म्हणते घंटा भरानं मग ती तिथंच लावते. किती खेपतो बाई मा भावाचं रोक्ष खाऊन राहिले. दिनोचं लग्न केलं म्हणते आणि त्याच्या पोराचं लग्न झालं. सांगे माई पुष्पा
म्हणलं माय काही नको सांगू मले, आता तुम्हाला काय माहित नाही. म्हणजे आमचं डोकं खाते म्हणते, म्हणे की दिनूच्या पोराचं लग्न केलं शांतीनं, मला फोन नाही केला. सांगा आता. मी म्हणलं माय भाव जाईले जाऊ देवा म्हणलं, लहान लेकरू म्हणून सोडून देत जाय. तिली बोलते ना बिचारा आते बाई, काही बोलते तिले, काही काम नाही ना, करते ना ती इथं करते बरं, सबन करते पद्धतशीर. माय बोलतच राहते तिले. आपणच माय ठोपटा भाव जाईले जाऊ दे माय बहिणी, जाऊ दे माय बहिणी करू काय करता माय, आपल्याच्यानं होते काय निभाव ना. हा शेवटी तिलेच करा लागते ना. हो बाई, मग कोणत्या लेकी बाईच्यानं झालं नाही, माय बापाचं पुरं करणं होतच नाही बाई. घरदार सोडून लेकी बाईचं होत असते का माय राय ना. शेवटी सुनवायलाच करावं लागते सासू सासऱ्याचं, आणि सासू सासऱ्यालीच ते समजायला पाहिजे की बापा लेक किती करोडपती असली तर कामाची नाही, ती तिच्या घरची. आपली चुनी भाकर आपल्या सुनेच्या हातचीच बरी असते. हो माय, ते तर आहेच माय बाई. पहा ना माई बाली, 3-4 महिने फोन नाही करत. आपण फोन केला की मग म्हणते हो आई आज मी करूनच राहिली तुले, मा झालंच नाही बिचारे, असंच होतं, परीक्षाच होती करायची. आपल्याला भरा लागते फोन. आता पहा 8 दिवस झाले बालीचा फोन नाही. आता म्हणलं जायच्या पहिले तिला फोन लावून घेतो. असं आहे ना माय, लेकी बाई एकदा संसारात गुतल्या की गुतल्या, आपल्याहून द्यायचं. आता पहा मायचं तर मला जा वाटते, पण होते का हमेशा जाणं का तिला आणणं होते, असं आहे ना. ते तर आहेच माय आता मग गंगूची सून गेली असेल माय मग आता. हो जायला ते 4-5 दिवस झाले जायला. मागरी आलती ना पिंकी म्हणे, काकू म्हणे आता हा संबंध पाहिजा म्हणे, हुकू नका. म्हटलं माय मी का हुकायला चालली का म्हणलं, पसंती झाल्यावर नाही हुकत म्हटलं, पसंतीच्या म्हटलं आपण बोलत नाही म्हटलं बाई. हो बरोबर आहे, चांगला आहे तिचा भाऊ. काही साजरं दुकान टाकावं तर काही कामाधंद्याला लागा आहे की नाही. किती शिकला तर मग आता नोकरी नाही लागत का, बसशील का बेकार सारखा हिंडत. त्याच्यापेक्षा एखादं दुकान टाका का काही छोटा मोठा कामधंदा करा, जोडधंदा करता येत नाही का, म्हशी गिशी घ्या. हो मग काय आता करायलाच पाहिजे. लग्न करून देऊन राहिला बाप, अजूनही याचं हे करतो घडीत, ते करतो घडीत असं आहे. पण माय भाशी साजरी आहे. हो मस्त माय भाशी. 2 एकर वावर आहे मा भावाच्या घरी, ते मोठ्याच्या घरी समजा. 2 पोरी आहेत, 1 पोरगा आहे. आता करीनच ना पिंकीचा भाऊ काही कामधंदा. 8 एकर वावर आहे, वावरी व्हायला तर चालते ना. जमिनीत का थोडं पीक मग किती पीक काढते. मग जवायचं पाहून त्यानं वावरात साजरी मेहनत केली तर कमाई होतेच ना. ते पोरग बाई नोकरीचाच भरोसा आहे. मला नोकरी लागते, मी ट्युशन घेतो, मी ढमकं करतो, काहीच नाही करत. आता बायको आली की सटकन करते. कसा खर्च पाणी भागवणार आहे का बायकोच्या डिलिव्हरीचे पैसे बापाले मागीन काय, बरोबर करते मग सटकर. जे हातात पडला कामधंदा तो आटपते मग बराबर. लग्न व्हायला कसते, लग्न झाल्यावर काय आहे. माया कचरा घेऊ बाई भरू ना, तो फळा दे बरं, या झाडून निघत नाही. थांब दीदी थांब, दादानं ना 3 चॉकलेट आणले, 2 खाल्ले ये ना. दीदी तुझं चॉकलेट आहे ना खाल्लं, माझं देऊन दे. अरे राहू दे जाऊ दे, माझं खाल्लं नाही खाऊ दे. तू तुझं घे, तुझं खा, भांडण नाही करायचं. असं कसं कोण खाल्लं रे, कोण खाल्लं. दीदीचं चॉकलेट दे देऊन दीदी. का तोंडातलं काय लवकर थांब ना मग. का तोंडातलं काय, कोण खाल्लं दीदीचं चॉकलेट. 3 चॉकलेट आणले ना तू. थांब बाबाला सांगतो. आई अरे बाई राहू दे ना, मला नाही पाहिजे तोंडातले काढतं का त्याच्या. राहू दे बरं माया, हे पत्ते आहे नाही, एक तू खाऊन घे. जाऊ दे त्याला, माझं मी त्याला दिलं. काढू नाही तोंडातलं, काढून दे बाबा, कोण नसते खाते. सुटला जाईव मी सुटला, तुला काय कर लागते. दीदीनं मला दिलं, दीदी मी खाल्लं तुझं. हो बरं खाल्लं बाबा. माया ये बरं बाई इकडे, सुपली दे बरं बाई तिथली. कचरा भरू दे बरं, आणि ते फळा दे बरं, त्या झाडून निघत नाही हो बाई. हे पाय झोडूच खराब होऊन राहिला. काय रे, काय चालू रे पोरो. काय चालू आहे, ते मस्ती कोण करून राहिले. अभ्यास नाहीत काय. चला आता शाळा उघडतात, अभ्यासाला का. हो बाबा मी अभ्यासच करू राहिली, हा दादाच मस्ती करते. चालू बाबा मी तर अभ्यास करतो. आता दादालेच भटके बसतात. लागा रे अभ्यासाला लागा, हिची शाळा काही उघडतात हो बाई. बाबा टाइम आहे, 15 तारखेला उघडतात त्याच्या शाळा. तुम्ही कुठे गेलते बाबा. मगाशी चहा ठेवायला लावला आणि चालले गेले तुम्ही. अरे बाई फोन आलता, मग मी पांडू काकाच्या घरी बसेल होतो. जाऊ दे आता, चहा दे टाकून. तो आता काय पिऊ बाई, लय वाखोड झाले त्याला, खराब झाला असेल तो. मी पिऊन टाकला बाबा, तुम्ही काय आले नाही लवकर, मग मीच पिऊन टाकला. थांबा ना, मी तुम्हाला दुसरा करून देतो ना. बरं केलं. नाही आता नाही पाहिजे. काकाच्या घरी चहा झाला, काकून चहा केला. बसलो आजीजवळ, काकाजवळ फोन आलता बाई पाहुण्याचा तिकडला. तर बाई आता हाय त्याची जशी पसंती तर बाई घेऊ ना बाई, फायनलचा नेम घेऊ ना. तो आली काही नाराजी बुवा, पोस्ट सांग बा. नाही बाबा, नाराजीचं काय येतात काय नाराजीचं. तुम्ही पाहिलं, काकानं पाहिलं, तुम्ही दोघं निर्णय घ्या, मी काय सांगणार आहोत त्याच्यात. नाही बाई, निर्णय आम्ही घेऊ, त्यासाठी चांगलाच घेऊ. पण त्या पोरगं पाहिलं, पसंती आहे. आता काही बाई जुना काळ नाही राहिला का आमच्या लग्नाच्या वक्ती. मला तर आबानं मला विचारले नव्हतं बाई,
तो काढणार आहे म्हणा. तेनच तिकडे लग्न जुळवले आणि आम्हाला फक्त माहित की आपलं लग्न जुटलं आणि या गावची पोरगी आहे. ते डायरेक्ट बोल्यावर चढल्यावर दिसत जाय फुटकी आहे चटणी आहे का कशी आहे. आता तसं नाही ना बा. आ तर पाय म्हणजे घेऊन बा फायनलचा नाही स्पष्ट सांग आपल्याला. हा आपल्या दोघं इथली गोष्ट आपण का तिसऱ्याला थोडी सांगणार. मी काही कारण सांगेन मग त्या लोक इले. नाही बाबा तसं काही नाहीये. तुम्ही निर्णय घ्याल तर चांगला. तसं काही नाही. पसंत आहे ना. हो बाबा. शान लेकरू बाई. हे बाय आता ते काकी काय म्हणे म्हणे तुला साड्या घ्यायला लागतात का कोणत्या. मग जाणं काकून तू जाय. नाही आई येते ना संग. अशी गोट कुठे चालले कुठे जावं लागते. आई साड्या घ्यायला. हो मग जाऊ ना मग. मी काय म्हणलं तुमचं रिकाम पण झालं. ते बाई किती दिवस पुरते माहिती आहे त्याला म्हणा वार न म्हणा. रोज 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 संग जाणं होते का त्याला सांगा ना मला काम आहेत म्हणून. गहू बी आणा लागतात म्हणलं. गावात कोणाचा काही गहू नाही साजरा. त्या तुळशीरामचा गहू पाहिला बाबा ना काल. खडेच खडे आहेत. कोणा बसावते निवडत साजरे बाजारातून गहू आणा साजरे. आणि म्हणलंय बा तुरीची डाळ घेऊन या. मी घरी काही नाही करत. आता लग्न जुटलं तर लग्नाचं करू का. डाळ दाणा करू मी नाही करत आता. पाणी पडत आलं तसं बी. नाहीतर उशीर झाला नाही तर झाला. कट्टाभर डाळ घेऊन या आणि गहू घेऊन या. आणतो ना. दाई आण लागते काय. बरं भाई बा मी जाईन ना त्या दिवशी सांगून देतो. ती बाकीचं कोणत्या दाई उडदा मुगाच्या लागल्या तर तेही सांगतो. ती एक खट्टाच घेऊन येईन मग मी. कपड्याचं काय आहे तर जाय मग तू. ते मला आता पुष्पा म्हणे मंजुले साड्या घ्यायला लागतात म्हणे. मी म्हटलं मग जा म्हटलं बाण घेऊन या. हो मॅच म्हणलं तिला म्हणलं 2-3 साड्या आणू म्हणलं मंजूले. तर चालतं बरं म्हणलं सांगतो तिला कळते जर सांग म्हणून. आई तू बी घ्यायचं साड्या तुला पाहिजेतच. बरं मग असं करा तुम्ही जा दोघी तिघी जणी. तुमचं होईन त्या दिवशी घेऊन येते. तुम्हाला कसं पाहिजे ते काय पाहिजे साड्या गिड्या अजून काय लागलं बारकं चिरकं बाईचं सामान घेऊन येतो. म्हणजे पाय तयारी ट्रा म्हटलं 2-4 दिवसात नेमच आहे. तर शांताराम बापूचं काय म्हणणं झालं आता फायनलचा नेम डबल कुकाचा नेम ते काही नका करू म्हणे. एकाच दिवशी फायनल एकाच दिवशी कुकू लावून देऊ म्हणे. साक्षगंधाचाच कार्यक्रम आठवून टाकू म्हणे असं म्हणलं बापून. ओ माय बाई हो का बाई मग का हो माय 8 दिवस पहिलेचा नेम सांगता. असं म्हणजे 8 दिवसानंतरचा नेम आपली तयारी झाली पाहिजे ना. तर समजे सोयरे बोला लागतील. साक्षगंध म्हणलं तर त्यातून नाही तर जेवणाचं सराई निवड मोठं कार्यक्रम मोठाच कर म्हणजे आपल्या हिशोबानेच करायला लागेल ना त्या पाहुणीच्या. त्याचं तेच टाइम आहे. पहिले आम्हाला लग्न करा साधारण कुकू करा साधारण. नाही मी बोललो बापू संग म्हटलं बा मामा परीनं करीन म्हटलं बा. हो पण तरी बी सोयऱ्याला साजेसच करसान ना. आता ते आपल्याला हुंड्याचं काही म्हणून नाहीत राहिले आहे ना. नाही तर पाहिजे बाय बाई अति खर्च करसान. त्या रोजी तळवावर बी ते लोक मग काय हुंड्याचं बोलतील. बाबा मी तुम्हाला फर्स्ट सांगतो त्यानं जर लय मोठा हुंडा मागितला ना तर त्याच वक्ती लग्न मोडून टाका. अजिबात करायचं नाही मग ते. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो हे. त्याच्या जर लय अपेक्षा असतील तर आपण पुरू नाही शकणार. त्या काही काम नाही म्हणा. ततीच मुळ्याचा संबंध. पुढे जाऊन डोक्याला ताप लावल्यापेक्षा ततीच. एक घाव 2 तुकडे. हिरे मोती नाहीत लागले त्या पोराले. तू काळजी नको करू. मी समजा बराबर करतो. मस्त आहे बाई एवढं नात्यातलं पायल देखील समज असा संबंध भेटते काय. जरच कमी जास्त होते जाय. तू नको काळजी करू. समधी सोय लावेला मिळतो लग्नाची. तू फक्त ते काय ते साड्या गिड्या ते काय ते तुमच्या त्या बायाची तयारी करा समधी. बाकीचं नको टेन्शन घेऊ. तू तिकडे येतो ते दे ना मग तुला तो हार. आता वक्तार ते ना आता 4-5 दिवसाचाच नेम घेतला तर मग आता पेरण्या पारण्याच्या बाबतीत ठू का आता तू बियाण्याचे आणून ठेवतो की लग्नाचे काही खर्च. हा न्या आणि ठेवून द्या. मूड गुरु नका. मोडला की आपल्याच्यानं करणं नाही होणार. गहाण ठेवला तर आणू आज नसं काय सोडून आशा तर राहते की सोडून आणू बा. मोडला तर डायरेक्ट चाललाच जाईन मग. नाही मोडत नाही ठेवतो ना. याच्यात आपल्याला कशी 1.5-2 लाख भेटतात ना. लाख रुपये होईन खर्च कुकाचा लेख तरी लाख रुपये 50-60 हजार का महिना बदलले उरतातच ना. मग त्याच्यात बी घेऊन येतो. लग्नाचं तर आपले जो आहेच. हो चालते कराजे. जा मग आज तुम्ही पैसे घेऊनच या. मग त्याचा काही फोन येऊ आपलं समजा तयारच असलं पाहिजे. हुंड्याचं नाही म्हणणार ना माहिती. नाही तर आपली कुकाची सोय नाही. हुंडा येते म्हणलं तर अजून मग माय कसं देसान. तिनं आधीच बोलून घ्या ना तुम्ही पाहुणे संग. तिने म्हणा हे बा हुंडा जर लागत असेल तर मी कुकूही करत नाही लग्नही करत नाही आदर्श करतो म्हणा. आणि हेच पैसे त्याला हुंडा देऊन दे. आणि त्यानं म्हणला मला हुंडा पाहिजे नाही तर मग याच पैशात आपण कुकून लग्न करू. स्पष्टच बोलून घ्या ना. सकाळ का जीवाला फाशी लावता का. कोण घेईन पैसे लोकांचे उसने आणून करसान काय. मागच्या दोघाईला नाही पोसा लागत काय. यायच्या फिया भरणं हे करणं. स्पष्टच बोला ना तुम्ही. भाऊ संग बोलू शकता ना शांताराम भाऊ संग.
आपुस ती तिकडचे बोलती. आली बाई आली चिमुकी रे, तू बडबड नको. दे ना मग चहा करून दे ना. मग काही बाईला म्हटलं तर मी चहा कर. बाबा बस बरं मी येतो. पाय भुललोस असं मी ना. आता पोरीचं लग्न झालं नाही तर मी म्हातारा झालो. येतच नाही मला काम होतं ना. बाबा माझं बोलूनच राहिले, काहीतरी सोनं मोडून राहिले. आई आई तू हार कुठे, तू गळ्यात घाल बरं. कोणचा बा? हा हे का बाई माझी चिपत मागायच असते. हार घालून काही हिंडून राहिली बाई मी. होय तिकडे जाय धंदाराला इकडे. मग आता जाणते माय. जा बरं त्या पुट्ट्याचं काही पाय बरं, मागच्या वर्षी पुस्तक दिसतं काही भेटतात का गावात, विचार बरं एका दोघीले. अर्ध्या किमतीत घेऊन दिल्या राहिली. हा उगाच मग पैसा खर्च करायची गरज नाही.